पावसाळा सुरू झाला की नाशिकमध्ये डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनियाचा धोका वाढतो आणि यंदाही त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसते. जुलै महिन्याच्या अवघ्या 21 दिवसात डेंग्यू सदृश्य आजाराने 238 रुग्ण आढळले. तपासणीनंतर त्यापैकी 22 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शहरातील यंदाच्या डेंग्यू बाधित रुग्णांची संख्या 45 वर पोहोचली आहे, तर संशयित रुग्णांचा आकडा 260 इतका झाला आहे. डेंग्यूचा प्रसार एडिस इजिप्ती या मादी डासामुळे होतो. घराजवळ साचलेले स्वच्छ पाणी, टाकाऊ टायर, कुंड्या आणि भंगारामध्ये डासांची पैदास वाढत असल्याने आरोग्य विभागाने सांगितले आहे. डेंग्यूसोबतच चिकनगुनियानेही शहरात थिरकाव केला आहे. जुलै महिन्यात 2 तर यंदाच्या वर्षात आतापर्यंत 5 रुग्णांची नोंद झाली आहे. संशयित रुग्णांची संख्या मात्र 624 वरती पोहोचली आहे. दरम्यान शहरात डासांचा उपद्रव वाढल्याच्या तक्रारी वाढत असताना धूर फवारणीच्या कामावरही प्रश्न उपस्थित होत आहे. नागरिकांच्या मते कागदोपत्री कारवाईपेक्षा प्रत्यक्षात डास निर्मूलन मोहिमेला गती देण्याची गरज आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.